बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. ऑर्गनायझरच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखामुळे वाद निर्माण झालाय. हा लेख नंतर काढूनही टाकण्यात आला. भारतामध्ये कोणाकडे जास्त जमीन आहे? कॅथोलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड वाद या शीर्षकाखाली लेख प्रकाशित करण्यात आला होता. कॅथोलिक चर्च हा देशातील सर्वात मोठा गैरसरकारी जमीन मालक आहे असा दावा या लेखातून करण्यात आला होता. यावर ठाकरे आणि आव्हाडांनी देखील टीका केली आहे. तर भविष्यामध्ये इतर धर्मियांनाही लक्ष्य करण्यात येणार आहे असा राहुल गांधींनी आरोप केला आहे. ऑर्गनायझरमध्ये आता छापून आलंय की आता तो कुठला पिक्चर होता ना, आई रे आई अब तेरी बारी आई, सिंगम. तसं आता वक्फ बोर्डाचं पहिलं एक त्यांनी पुढे केलं की वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार. पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील. आता सगळ्यांचे डोळे हे उघडले पाहिजे. म्हणजे लोकांना रोजच्या आयुष्यामध्ये तणावग्रस्त आयुष्यामध्ये जगायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडच्या ज्या सगळ्या संपत्ती आहेत त्या काढून आपल्या मित्रांना द्यायच्या. या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी. याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या. आणि सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत. पुंजीपती आहेत आपले जे इथले मोठे मोठे धनवान शेठ आहे, धन्ना शेठच्या हातात ही जमिनी देण्याचा सरकारचा इरादा आहे. हे आता काही सरकारकडनं लपून राहिलेलं नाही. आता ख्रिश्चनांच्या जमिनी, त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान समाजाच्या वक्फपेक्षा ख्रिश्चन धर्मियांकडे अधिकच्या जमिनी, तर त्या ताब्यात घ्यायच्या. जमिनी उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. मुंबईमध्ये वक्फच्या जमिनीवर काही उद्योगांची घरं असल्याचा टीकास्त्र देखील राऊतांनी सोडला आणि वक्फच्या जमिनी विकणारे आणि खरेदी करणारे एकाच घरात राहतात असंही राऊत म्हणाले. लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी? 2 लाख कोटीच्या जमिनी ह्या लोकांना खायच्या. मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभी आहेत उद्योगपतींची. ती कायदेशीर करण्यासाठी बिलं आणले आहेत. हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे? अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही. किती महान विचार दिला. आम्ही त्यांना हात लावणार नाही, पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ. शक्य आहे का? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे. म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंगे और खरीदने की बात आ गई है. बेचने वाले और खरीदने वाले एक ही घर में रहते हैं. एसएनसी विरुद्ध यूज अँड थ्रो या वादामध्ये संजय राऊतांनी उडी घेतली आहे. युटीच्या मध्ये बी म्हणजे बाळासाहेब आहेत आणि जोपर्यंत यू आणि टीच्या मध्ये बी आहे तोपर्यंत एसएनसी काहीही करू शकणार नाही असं राऊतांनी शिंदेंना उत्तर दिलंय. एकनाथ शिंदेंचा एसएनसी असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंनी युटी म्हणजे यूज अँड थ्रो असं म्हटलं होतं. एसएनसी जे काय आहे की एसएनसी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. पण एसएनसीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसएनसी गद्दार आहे. एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो. यूज अँड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी. त्याचं काय? ते त्यांना काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे मध्ये ब आहे ना. त्या बचं काय? बाप आहे तो. जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत एसएनसी काही करू शकत नाही. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा जुंपली आहे. मी बोललो तर एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल असा इशारा गिरीश महाजनांनी दिलाय. एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर व्यक्तिगत आरोप देखील केले होते. बेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा. त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे. तिचं नाव मला माहिती आहे पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसणं झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे. याने सांगितलं होतं की नाही माझे अनेकांचे संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे. मला वाटतं की या संदर्भामध्ये जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले
तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी जोड्याने मारतील. अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. मी कधी तोंड दाखवणार नाही कोणाला. अरे लोकांना दाखव ना म्हणा, लोकांना दाखव ना. बडबड काय करतो फालतू? हा, यांना दिले, मी त्यांना दिले, माझ्या मोबाईलमध्ये होते, कसे काय गायब झाले मला माहीत नाही, कसे काय हरवले मला माहीत नाही. माझा मोबाईल हरवला. लाज वाटत नाही खोटं बोलताना? थोडंसं लाज वाटत नाही खोटं बोलताना? माझं अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एक पुरावा तरी दाखवावा, एक पुरावा त्यांनी दाखवावा. आणि माझा आता अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं गेला, हेल्मेट लावून कोणाला. घरातलीच गोष्ट आहे, पण मी ती बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. या माणसाने एका बंधू पत्रकाराला सांगून त्याला ह्या विषय उचलायला लावला आणि त्याच्या माध्यमातून हा सगळा विषय झालेला आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये जनता सध्या रस्त्यावर उतरलेली आहे. अमेरिकन प्रशासनाविरोधामध्ये बोस्टनमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरलेत. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे. ट्रम्प आणि मस्क विरोधात अमेरिकेची जनता रस्त्यावर. डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले. हातात हँड्स ऑफ असे पोस्टर घेऊन विविध शहरातल्या नागरिकांनी ट्रम्प प्रशासनाचा निषेध नोंदवला. आणि नोकऱ्यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण या मुद्द्यांवर अमेरिकेचे नागरिक आक्रमक बनले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या सरकारी जमिनींचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली. गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधात अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत त्याचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं घेतलेल्या धोरणांचा विरोध करत निदर्शकांनी आर्थिक धोरणांवर चिंता व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प जगाला जागतिक मंदीकडे ढकलतायत असंही आंदोलकांचं म्हणणं आहे. नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, वकील संघटना यांच्यासह 150हून अधिक संघटना 1200 ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे. डोक्यामध्ये गोळी लागल्यानंच बाबासाहेब मनोहरे हे गंभीर जखमी झालेत. मनोहरेंवर लातूरच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी रिव्हॉल्व्हर आता ताब्यात घेतलेला आहे. पालिका आयुक्तांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली आहे. मनोहरेंनी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबियांसोबत जेवण केलं, गप्पाही मारल्या. यानंतर मनोहरेंनी आपल्या खोलीत जाऊन स्वतःकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचं कुटुंबीय खोलीत गेलं. यावेळी मनोहरे जखमी अवस्थेत होते. या घटनेनंतर पत्नी, मुलांसह ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी मनोहरेंना तातडीनं रुग्णालयात नेलं. मनोहरेंनी डोक्यात गोळी मारल्यानंतर ती आरपार निघाल्याची माहिती आहे. मनोहरेंच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली असल्याची माहिती आहे. मनोहरेंवर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लकीली मेजर रक्तवाहिनीला इंजुरी नसल्यामुळं फक्त ब्रेनच्या काही पार्टला इंजुरी आहे. कवटीचे हाडाचे फ्रॅक्चर झालेले जे छोटे छोटे तुकडे आहेत ते ब्रेनमध्ये पसरलेले असल्याने आपल्याला त्यांच्यासाठी सर्जरी आपण प्लॅन करत आहोत. सध्या तरी प्रकृती स्थिर आहे. सर्जरीच्या नंतर आणखीन आपल्याला डिटेल सांगता येईल. दरम्यान मनोहरेंनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचं कारण अद्याप समोर आलं नाहीये. पोलिसांनी मनोहरेंच्या निवासस्थानातून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलंय. बाबासाहेब मनोहरे शिस्तीसाठी आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून प्रसिद्ध. लातूर आधी मराठवाड्यातील धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये काम केलं होतं. मनोहरे लातूर महापालिकेत सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते. नंतर मनोहरे बढती मिळून ते महापालिका आयुक्त झाले. मनोहरेंनी लातूर महापालिकेचा कारभार उत्तम पद्धतीने सांभाळला अशी माहिती. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात चौकशी समितीचा एक प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे. रुग्णालयात त्वरित दाखल करून न घेणं रुग्णालयाची मोठी चूक असल्याचं या अहवालात. सरकारनं चौकशीसाठी 5 सदस्यांची एक समिती गठीत केलेली होती आणि या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला. डॉक्टर केळकरांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे खोटे आहेत असं भिसे कुटुंबियांचं म्हणणं आहे.
आम्ही डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयाला बाहेर पडलो होतो असं भिसेंनी म्हटलंय. कुटुंबियांनी त्यांचे म्हटलंय आणि रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या, सर्व सत्य समोर येईल असंही भिसे कुटुंबियांचं म्हणणं आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार असल्याचं भिसे कुटुंबियांनी म्हटलंय. रुग्णालयांना समोरासमोर बसून चर्चा करावी अशी मागणी देखील त्यांची आहे. रुग्णालयाकडून रुग्णाचा मानसिक छळ करण्यात आला असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला. सरकारने स्थापन केलेली कमिटी आहे, त्यांनी तुमच्याशी चर्चा केली, काय नेमकी चर्चा केलेली आहे? कमिटीने आमच्यासोबत जी चर्चा केली त्याचा अहवाल तुम्हाला भेटेलच. पण हे प्रूफ झालं त्यामधून की ते म्हणत होते की 11 वाजता इमर्जन्सी डिपार्टमेंटला आलोच नाही आम्ही. तिथे सीसीटीव्ही मध्ये हे प्रूफ झालेलं आहे की आम्ही 9:01 ना ER डिपार्टमेंटला आलेलो. हा जो केलाय केळकर, डॉक्टर केळकर, तो खोटा आहे? खोटा आहे, साफ खोटा आहे. त्यांनी जे ते दावे केलेले ते बोले की 11 वाजता आलेलो, आम्ही 9:01 आलेलो. तुम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलायची पण गरज नाही पडणार. तुम्ही कुठल्या गोष्टी विचार करून बोलता? आणि तुम्ही म्हणता की 1 आठवडा सांगितलं होतं. आमच्याकडे पत्र आहे, आमच्याकडे 10 लाख रुपये त्यांनी डिपॉझिट मागितलं. पहिली गोष्ट म्हणतात आम्ही डिपॉझिट मागितलं नव्हतं, आम्ही सांगितलं ट्रीटमेंट चालू करा. मग तुम्ही 5 तास काय केलं? 5 तासामध्ये तुमचं हॉस्पिटलचं काम असतं ना, ट्रीटमेंट चालू करणं, पेशंट आलेलं ट्रीटमेंट चालू करणं. आणि मग इथं 10:30 वाजता आम्ही कसं एक पेमेंट केलं 300 रुपयाचं, हे कसं त्याच्यामध्ये प्रूफ झालं? मी आम्हाला एकतर मग तेव्हा बोलवायचं नव्हतं, फॉलोअपला बोलवायचं नव्हतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, तुम्ही सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि आम्ही त्या दिवशी निघताना सकाळी 7:30 ते 8 या दरम्यान तुम्हाला कॉल करून निघालो आहे. तर तुम्ही जे बोलताय ना ते पूर्ण विचार करून बोला, विनाकारण. शरद पवारांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिली, मात्र शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा ट्रस्टनं संघाला बहाल केली. पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचा हा धक्कादायक दावा आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जागा आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली. दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी ही जागा RSCशी संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली. मला कायदा माहिती आहे बरं का. महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा दुसऱ्याला देण्याचा कुठलाही अधिकार कुठल्या माणसाला नाहीये.